जय श्रीराम. क्रिएटिन बद्दल आज सांगणार मी. क्रिएटिन खरंच काम करतं का आपल्या शरीरामध्ये? आपण त्याचे काही ग्रॅम घेतल्यावर भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो की क्रिएटिन सेफ्टी आहे का अनसेफ्टी आहे, की त्याला चांगला रिझल्ट भेटतो. मित्रांनो, सर्वात जास्त संशोधन झालेलं म्हणजे ज्याच्यावर जास्त सायन्सनी ट्राय केलेलं म्हणजे जास्त संशोधन केलेलं असं जे एक सप्लिमेंट असेल एकमेव, ते म्हणजे क्रिएटिन आहे. मित्रांनो, क्रिएटिन खूप खरंच योग्य पद्धतीने काम करतं, पण त्याची घेण्याची पद्धत कशी आणि किती मात्रा घ्यायला पाहिजे हे सर्व त्यावर डिपेंड आहे. तेव्हा तुमच्या बॉडीवरती प्रॉपरली रिजेक्ट करत असतं. क्रिएटिन आपल्या शरीरामध्ये काय काम करत असतं? क्रिएटिन आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल ही वाढवून देत असते, म्हणजे वॉटर लेवल वाढवून देत असते. ज्यामुळे आपण कुठलाही मसल टार्गेट केला, म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर आपण मंडेला चेस्ट ट्रायसेप टार्गेट केला तर ट्रायसेपचे मसल आणि चेस्टचे मसल हे चांगल्या पद्धतीने पंप करून देत असतात, चांगले दिसायला लागून जात असतात. तर मित्रांनो, क्रिएटिन आपल्या शरीरामध्ये आपण जर लॉंग टाइम घेतलं तर काय काम करतं? ते आपली मसल ग्रोथ वाढवण्यास मदत करत असते, आपल्या शरीराची मसलची रिकव्हरी करण्यास मदत करत असते, आपला परफॉर्मन्स वर्कआउट करताना चांगला वाढवून देत असते. आपण मॅक्झिमम जास्तीत जास्त रेप्स मारत असतो आणि जास्तीत जास्त वजन हे मारत असतो कुठलाही मसल ट्रेन करत असताना किंवा परफॉर्म करत असताना. त्यानंतर आपल्या शरीराची पाण्याची लेवल ती वाढवून देत असते आणि आपल्याला चांगला आपला एक स्ट्रेंथ आणि आपला स्टॅमिना वाढवून देत असतो आणि मसल ग्रोथला खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करत असते. हे सर्व काम क्रिएटिन करत असतं. आणि मित्रांनो, क्रिएटिन हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. क्रिएटिन असं नाहीये की ऍडव्हान्स लेवल, इंटरमिडिएट लेवल लोक घेऊ शकतात, बिगिनर लेवल सुद्धा घेऊ शकतात, त्यानंतर इंटरमिडिएट लेवल घेऊ शकतात, त्यानंतर ऍडव्हान्स लेवल मध्ये घेऊ शकतात. पण बिगिनर्स, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स या तिन्ही लेवलमध्ये वेगळ्या वेगळ्या ग्रॅम मध्ये आपल्याला क्रिएटिन हे घ्यावं लागत असतं. की ऍडव्हान्स लेवलच्या जो व्यक्ती जितके ग्राम क्रिएटिन घेतोय दिवसभरात, तितके ग्राम बिगिनर लेवल नाही घेऊ शकत. आपल्या बॉडीच्या हिशोबाने, आपल्या बॉडी टाईपच्या हिशोबाने आपण कुठल्या लेवलमध्ये हे सर्व समजून आपल्याला क्रिएटिन घ्यावं लागत असतं. मित्रांनो, प्रॉपर बघायला गेलो तर सर्वसामान्य क्रिएटिनची घेण्याची जी पद्धत असते ती 3 ते 5 ग्रॅम असते. सुरुवातीला तुम्ही 3 ग्रॅम पर्यंत सुरुवात करा. त्याची हळूहळू सायकल असते 3-3 महिन्याची. त्यानंतर काय म्हणतात आपलं 8 वीकची, 4 वीकची, 12 वीकची, 16 वीकची अशी सायकल असते. जशी सायकल वाढत जात असते त्या पद्धतीने ग्रॅम हे क्रिएटिनचे वाढत जात असतं. म्हणून मित्रांनो, तुमच्या जे कोणी सर्टिफाईड ट्रेनर असेल त्याच्या अंडरमध्ये तुम्ही गायडन्स घेऊन क्रिएटिन किती पद्धतीने घ्यायला पाहिजे, कशी कशी सुरुवात केली पाहिजे, कुठल्या कंपनीचं घेतलं गेलं पाहिजे, या गोष्टी तुम्ही त्याला विचारा, तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज देईल. आणि मित्रांनो, याचे आता साईड इफेक्ट बघायला गेले, भरपूर जण म्हणतात मला हेअरफॉल होतं, ऍक्ने होतं. मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, कुठल्याही गोष्टीचं घेतलं गेल्यानंतर लगेच कुठलीही नुकसान होत नाही. मित्रांनो, आता क्रिएटिन मध्ये भरपूर जण म्हणतात की किडनी खराब होते, लिव्हर खराब होतं. असं नसतं मित्रांनो. त्याची जर तुम्ही क्रिएटिन घेत असताना तुम्हाला तुमची पाण्याची पातळी वाढवावी लागेल. दिवसभरामध्ये तुम्ही जे पाणी पिताय त्यावरून जास्त पद्धतीने 2 ते 3 पटीने तुम्हाला पाणी तुमचं इंटेक करावं लागेल जास्त प्रमाणात. आणि बॉडी वेटच्या हिशोबाने तुम्हाला तुमचं क्रिएटिन घेत असाल तर तुम्ही तुमच्या बॉडी वेटच्या हिशोबाने तुम्हाला वॉटर लेवल ही तुमची वाढवावी लागेल. शरीरात तितकं जास्त प्रमाणात पाणी टाकावं लागेल. आणि मित्रांनो, बघायला गेलो तर याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीये. पण तुम्ही चुकीच्या पद्धतीची मात्रा घेतली, किती पद्धत तुम्हाला जो बिगिनर लेवल आहे, तुम्ही 5-6 ग्रॅम्स क्रिएटिन घेणार तर तुम्हाला त्याचा नेहमी त्रास होणार आहे. तर मित्रांनो, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो, पण त्याची मात्रा योग्य पद्धतीने घ्या. त्यानंतर गायडन्स घ्या कोणाचाही, तेव्हा तुम्हाला तो प्रॉपरली मात्रा सांगेल. त्यानंतर प्रॉपरली किती पाणी इंटेक करायचं, आपल्याला किती पाणी प्यायचंय हे सुद्धा विचारून घ्या. हे जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केलं, नेटके पद्धतीने केलं, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाहीये. क्रिएटिन खरंच मित्रांनो बघायला गेलं सर्वात जास्त संशोधन केलेलं आहे एकमेव सप्लिमेंट आहे क्रिएटिन, आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर वर्कआउट करत असाल तर 100% क्रिएटिन घ्यायला सुरुवात करा, पण सर्टिफाईड ट्रेनरच्या अंडरमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे क्रिएटिन घेण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही कुठल्या कंपनीच्या, कुठल्या ब्रँडच्या घेता हे कमेंट करायला विसरू नका. जय श्रीराम.